Hello students, you are welcome in this Shardabai Pawar Mahila Mahavidyalaya in my first lecture of chemistry for a chapter of some basic concepts of chemistry. तुमचं सर्वांचं आपल्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालयामध्ये मी स्वागत करतो. मी स्वतः प्राध्यापक BG शिंदे, आपली ओळख झालीच आहे. पहिला एक आम्ही इंट्रोडक्टरी व्हिडिओ टाकला होता स्टाफचा, त्याच्यामध्ये बघितलंच असेल. माझं नाव प्राध्यापक BG शिंदे. मी तुमचं सर्वांचं केमिस्ट्रीच्या पहिल्या लेक्चरमध्ये की ज्या वेळेला मी आता सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा चॅप्टर सुरू करतो, इथं तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि हा चॅप्टर सुरू करतो आहे. दिस चॅप्टर स्टार्ट्स विथ व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री. रसायनशास्त्र जे तुम्ही इयत्ता 8वी 9वी 10वीमध्ये अभ्यासला आहेच आहे, तेच इथं डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही हायस्कूल लेवलला थोडक्यामध्ये अभ्यास केलेला आहे. एखादा कन्सेप्ट असतो, एखादी डेफिनेशन असते, नाव असतं, डेफिनेशन आणि एखादा मुद्दा, खूप थोडक्यामध्ये तुम्ही रसायनशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. इथं मात्र आपण जास्त डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. सो व्हॉट इज केमिस्ट्री, व्हॉट इज केमिकल सायन्स, व्हॉट इज केमिस्ट्री. केमिस्ट्री इज ए सायन्स ऑफ स्टडी ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहेच आहे. मॅटर इज एनी पार्ट which has some mass and which will occupy the space. विश्वातला असा कोणताही भाग की ज्याला स्वतःचं मास असतं, वस्तुमान असतं आणि जागा व्यापतं, त्याला आपण मॅटर असं म्हणतो. मॅटर इज पार्ट प्रेझेंट इन द युनिवर्स विच विल ऑक्युपाय ए स्पेस अँड हॅविंग सर्टन मास. कोणत्याही वस्तूला, अशी कोणतीही वस्तू की ज्याला काहीतरी वस्तुमान आहे आणि ती वस्तू जागा व्यापते, जागा लागते त्याला ठेवायला, त्या वस्तूला मॅटर असं म्हटलं जातं. त्या मॅटरचा अभ्यास केमिस्ट्रीमध्ये केला जातो. केमिस्ट्री इज ए सायन्स ऑफ स्टडी ऑफ मॅटर. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आर स्टडीड. बघा, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय झालेलंच आहे तुमचं. भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म, याचा अभ्यास केमिस्ट्रीमध्ये केला जातो. तसंच फिजिकल अँड केमिकल चेंजेस. फिजिकल अँड केमिकल चेंजेस, भौतिक आणि रासायनिक बदल, याचाही अभ्यास केला जातो. असं जे सायन्स आहे, असं जे शास्त्र आहे, त्याला काय म्हणायचं? केमिस्ट्री. केमिस्ट्री इज ए सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ मॅटर. इट डील्स विथ द स्टडी ऑफ physical and chemical properties of matter as well as it deals with the study of physical and chemical changes taking place in the matter. Further, chemistry is known as a central science. Central science. तर ते सेंट्रल सायन्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय सेंट्रल सायन्स म्हणजे सेंटर, केंद्र, सर्व शाखांचा केंद्र आहे. केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. भौतिकशास्त्राचा अभ्यास करताना तुम्हाला केमिस्ट्रीची आवश्यकता पडते. भौतिकशास्त्रामध्ये जर इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करायचा असेल तर तिथं इलेक्ट्रॉनचा अभ्यास माहिती असणं गरजेचं आहे आणि तो इलेक्ट्रॉनचा अभ्यास केमिस्ट्रीमध्ये केला जातो. तसंच जर तुम्हाला बायोलॉजीचा अभ्यास करायचा असेल, इफ यू वॉन्ट टू डू द स्टडी ऑफ बायोलॉजी, जीवशास्त्र,
देअर ऑल्सो यू रिक्वायर दी स्टडी ऑफ केमिस्ट्री. बघा बायोलॉजीमध्ये फोटोसिंथेसिस काय असतं? फोटोसिंथेसिसमध्ये वनस्पती सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईडच्या मदतीनं त्यांचा अन्नपदार्थ तयार करतात. सिंथेसिस ऑफ फूड मटेरियल बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस in presence of sunlight, carbon dioxide and the green pigment present in them, chlorophyll, is known as photosynthesis. मग तिथं सुद्धा कार्बन डायऑक्साईड गरजेचं आहे. फूड मटेरियल तयार होतं, शुगर तयार होते. ती तयार होण्याची जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शनसुद्धा काय आहे? केमिकल रिॲक्शन. रसायनशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. किंवा बॉडी सायन्स, बॉडी सायन्समध्ये असणारे बॉन्ड्स, आपल्या बॉडीमध्ये असणारे वेगवेगळे ॲसिड्स, बेसेस. सलायवा म्हणजे काय आहे? सलायवरी ज्यूस, गॅस्ट्रिक ज्यूस, दॅट इज ए केमिकल सबस्टन्स. ब्लडचं pH म्हणजे सामू हे 7.36 एवढं फिक्स असतं. 7.36. त्याचा अभ्याससुद्धा कशामध्ये केला जातो? केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे फिजिक्सचा अभ्यास करायचा असेल, भौतिकशास्त्राचा तुम्हाला, तर केमिस्ट्रीची आवश्यकता असते. बायोलॉजीचा अभ्यास करायचा असेल तरीसुद्धा केमिस्ट्रीची आवश्यकता असते. म्हणून केमिस्ट्रीला काय म्हटलेलं आहे? इट इज ए सेंट्रल सायन्स. इट इज एन्शंट सायन्स. खूप जुन्या कालावधीपासून हे शास्त्र आलेलं आहे. इट इज एन्शंट सायन्स. बट in nowadays also all sophisticated instruments are used in chemical analysis. म्हणजे जरी जुनं शास्त्र असेल तरीसुद्धा आजकालसुद्धा जे काही नवीन प्रवाह येऊ घातलेले आहेत त्याचासुद्धा अभ्यास हा रसायनशास्त्रामध्ये केलेला आहे. सो इट इज मॉडर्न कन्सेप्ट ऑल्सो. इट इज एन्शंट सायन्स as well as it is modern science also. All modern concepts are also studied in the chemistry. त्याचा सुद्धा अभ्यास इथं केला जातो. फर्दर केमिस्ट्री इज डिव्हायडेड इंटू डिफरंट ब्रँचेस. केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या अशा शाखा आहेत. मग त्या कोणकोणत्या शाखा आहेत? वेगवेगळ्या ब्रँचेस कोणकोणत्या आहेत? इट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इट इज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, एनालिटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, देन इवन पेट्रोलियम केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री आर ऑल्सो देअर. मग ह्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. यांच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? बघा, ऑर्गॅनिक म्हटलं की फक्त कार्बन अँड कार्बन कंपाऊंड्स. आवर्त सारणी तुम्हाला माहिती आहे, आधुनिक आवर्त सारणी. त्याच्यामध्ये मूलद्रव्य आहेत. मूलद्रव्यांचा अभ्यास केलेला आहे. पैकी एक कार्बन आहे. त्या कार्बनचे हजारो संयुग आहेत, लाखो संयुग आहेत, कंपाऊंड्स आहेत. केमिस्ट्री ऑफ कार्बन अँड द कंपाऊंड्स ऑफ कार्बन आर स्टडीड इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. राहिलेले जे सगळे एलिमेंट्स आहेत रादर दॅन कार्बन इन पिरियोडिक टेबल, म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये कार्बन वगळता राहिलेले जेवढे मूलद्रव्य आहेत, ऑल एलिमेंट्स, ते सगळे एलिमेंट्स आणि त्यांचा कंपाऊंड्स याचा अभ्यास कशात केला जातो? इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ऑल कार्बन अँड कार्बन कंपाऊंड्स आर स्टडीड इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑल अदर एलिमेंट्स बिसाइड कार्बन एक्सेप्ट कार्बन and the compounds of those elements are studied in inorganic chemistry. In the physical chemistry, principles are studied, properties are studied, properties of elements, principles, how changes are taking place, why one form is converted to another form, dynamics. One form of chemical converted to another form of chemical, how it is possible, why that is possible, what is the principle behind that. म्हणजे
एखाद्या प्रकारचा रासायनिक पदार्थ हा दुसऱ्या प्रकारामध्ये कन्व्हर्ट होतो, रूपांतरित होतो. एका प्रकारची एनर्जी दुसऱ्या प्रकारच्या एनर्जीमध्ये रूपांतरित होते. ती होताना त्याच्यामागं काय तत्त्व आहे, प्रिन्सिपल काय आहे, याचा अभ्यास कशामध्ये केला जातो? फिजिकल केमिस्ट्रीमध्ये केला जातो. व्हॉट इज ॲनालिटिकल केमिस्ट्री? ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर ॲनालिसिस ऑफ सबस्टन्सेस इज परफॉर्म्ड. वेगवेगळे पदार्थ असतात, त्या पदार्थांचं ॲनालिसिस म्हणजे त्याच्यात काय आहे बाबा, एलिमेंट काय आहेत, कशापासून तो तयार झालेला आहे. आणि एलिमेंट आहेत, हे 4 एलिमेंट आहेत समजा एखाद्या कंपाऊंडमध्ये, तर त्या 4पैकी पहिलं एलिमेंट किती टक्के आहे, दुसरं किती टक्के, तिसरं किती टक्के, चौथं किती टक्के, त्यांचं पर्सेंटेज, प्रत्येकाचं पर्सेंटेज किती आहे, दॅट इज स्टडीड इन ॲनालिटिकल केमिस्ट्री. व्हॉट इज बायोकेमिस्ट्री? इट इज द केमिस्ट्री ऑफ आवर लाईफ. लाईफ इज स्टडीड. बायोलॉजिकल केमिस्ट्री म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या रिॲक्शन्स होत आहेत, ज्याच्यामुळं आपण लाईव्ह आहोत, जिवंत आहोत. काही वेळाला डिसऑर्डर्स निर्माण होतात, म्हणजे आपण आजारी पडतो, तर त्यावेळेला काय चेंज झालेला आहे बॉडीमध्ये, जो नको व्हायला पाहिजे तो काय चेंज झालेला आहे, त्याचा अभ्याससुद्धा कशामध्ये केला जातो? बायोकेमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर इंडस्ट्रियल केमिस्ट्री, पेट्रोलियम केमिस्ट्री, अशा विविध ब्रँचेस आहेत केमिस्ट्रीच्या. परंतु मेनली या 3 ब्रँचेस आपण ज्युनियर कॉलेजला इयत्ता 11वी आणि 12वीमध्ये पहिल्या 3 ब्रँचेसचा जास्ती प्रमाणामध्ये अभ्यास आहे. आणि मी जो भाग शिकवतोय हा भाग कोणत्या विषयाचा आहे? तर फिजिकल केमिस्ट्रीचा. मोस्ट ऑफ द पार्ट, जास्तीत जास्त पोर्शन मी हा फिजिकल केमिस्ट्री या विषयामधला शिकवणार आहे. मग फिजिकल केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? प्रिन्सिपल्स, तत्व. वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्व्हर्टेड टू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. व्हाय? हाऊ इट इज पॉसिबल? व्हॉट चेंजेस आर टेकिंग प्लेस इन द नेचर, इन द सिस्टीम, व्हेन एव्हर वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. व्हॉट इज द प्रिन्सिपल बिहाइंड दॅट? दॅट इज स्टडीड इन फिजिकल केमिस्ट्री. दॅट आय एम टीचिंग यू. मी तुम्हाला ते शिकवणार आहे. काही वेळेला वन फॉर्म ऑफ मॅटर कन्व्हर्टेड टू अनदर फॉर्म ऑफ मॅटर. एका प्रकारचं रसायन, एका प्रकारचं केमिकल हे दुसऱ्या प्रकारामध्ये कन्व्हर्ट होतं. ते किती प्रमाणात कन्व्हर्ट झालेलं आहे, त्याच्यामागं प्रिन्सिपल काय आहे, हाऊ मच पर्सेंटेज इट इज कन्व्हर्टेड, इज स्टडीड इन फिजिकल केमिस्ट्री. लॉज, लॉ म्हणजे नियम, लॉज ऑफ कन्व्हर्जन, प्रिन्सिपल्स ऑफ कन्व्हर्जन are studied in physical chemistry. Besides that, physical properties, chemical properties, physical changes, chemical changes, how they are taking place, they are also studied in the branch of physical chemistry. Matter is studied in physical chemistry. Matter broadly divided into 2 forms, that is pure substance and mixture. प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर. बघा, हा भाग तुमच्या परीक्षेमधून जरी डिलीट केलेला असेल, परीक्षेला याच्यावरती आम्ही प्रश्न विचारणार नाही विचारणार, तरीसुद्धा तो भाग आपल्याला माहिती असल्याशिवाय पुढचा भाग समजणार नाही, म्हणून त्याच्यावरती मी इथं कॉन्सन्ट्रेट करतोय तुम्हाला थोडक्यामध्ये. प्युअर सबस्टन्स म्हणजे काय आणि मिक्सचर म्हणजे काय? तर प्युअर सबस्टन्स म्हणजे ज्याचं केमिकल कंपोजिशन थ्रूआउट द सबस्टन्स सेम असतं, कधीच बदलत नाही. वॉटर, प्युअर सबस्टन्स. वॉटर इज प्युअर सबस्टन्स. H2O असतं त्याच्यामध्ये, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. सिमेंट, कॉन्क्रीट हे प्युअर आहे का? नाही. एखाद्या ठिकाणी वाळूचं जास्त प्रमाण असतं, सिमेंटचं कमी असतं. काही ठिकाणी वाळू कमी असेल, सिमेंट जास्त असेल. म्हणजे कॉन्क्रीट जे तयार केलं जातं ते मिक्सचर आहे, कारण त्याचं कंपोजिशन काय होतं? बदलतं. दॅट इज नोन ॲज मिक्सचर. अँड द सबस्टन्स विच इज प्युअर कंपोजिशन नॉट चेंजिंग ॲट ऑल. ज्याचं केमिकल कंपोजिशन हे नेहमी स्थिर असतं, कॉन्स्टंट असतं, जे कधीच बदलत नाही, त्याला काय म्हणायचं? प्युअर सबस्टन्स.
अशा प्रकारे प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर्स दोन प्रकारचे आहेत. पुन्हा प्युअर सबस्टन्सेस हे इलिमेंट्स आणि कंपाऊंड्समध्ये डिव्हाइड केलेले आहेत. बघा, ब्रॉडली मॅटर इज डिव्हायडेड इंटू 2 कॅटेगरीज. विच आर द 2 कॅटेगरीज? काय सांगितलं मी इथं? प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर. प्युअर सबस्टन्स म्हणजे काय? तर केमिकल कंपोजिशन कॉन्स्टंट असतं, मिक्सचरमध्ये केमिकल कंपोजिशन बदलतं. पुन्हा प्युअर सबस्टन्सचे काय टाईप सांगितले मी? एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. काही वॉटर हे कंपाऊंड आहे, कशाचं? हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं, परंतु ते प्युअर आहे, H2O, कधीच बदलत नाही त्याचं कंपोजिशन. तसं एलिमेंटचं फर्दर एलिमेंटसुद्धा कधीही बदलत नाही, ब्रेकडाऊन होत नाही, ब्रेकिंग होत नाही त्याचं. कंपाऊंडचं सुद्धा ब्रेकिंग होत नाही. वॉटरमधला हायड्रोजन आणि ऑक्सिजन सहजासहजी सेपरेट नाही करता येत बाय सिम्पल मेथड. तसंच एलिमेंटसुद्धा ब्रेकिंग करता येत नाही. एलिमेंटचं फर्दर क्लासिफिकेशन हे मेटल्स, त्यानंतर नॉन मेटल्स म्हणजे धातू, अधातू. मेटल्स म्हणजे धातू, नॉन मेटल्स म्हणजे अधातू, आणि मेटॅलॉइड्स म्हणजे धातू सदृश्य मेटॅलॉइड्स. अशा 3 प्रकारामध्ये केलं जातं. सो व्हॉट आर मेटल्स? यू नो. मेटलचे गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत. तन्यता, वर्धनीयता. नो इलॅस्टिसिटी इज ॲब्सेंट, नो इलॅस्टिसिटी. मेटल शोज डक्टिलिटी, मॅलिएबिलिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी. म्हणजे तार तयार करता येते छोटीशी, किंवा पातळ पत्रा तयार करता येतो, इलेक्ट्रिसिटी वाहते, उष्णता वाहक असतं. असे ते गुणधर्म आहेत मेटलचे. नॉन मेटल्स त्याचे अपोजिट, आणि मेटॅलॉइड हे दोघांच्या मधले गुणधर्म दाखवतात. तर अशा प्रकारे आपण डिटेलमध्ये फिजिकल केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे कन्सेप्ट्स, वेगवेगळे प्रिन्सिपल्स, लॉज अभ्यासणार आहोत. थँक्यू.